एक मोठी बातमी। राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कारण अनंत करमुसे यांचं अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे देण्यास नकार दिलेला आहे। मात्र राज्याच्या तपास यंत्रणांना पुढील 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे जितेंद्र आव्हाड संकटात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अनंत करमुसे यांनी 2020 मध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि यानंतर आव्हाडांच्या समर्थकांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेऊन मारहाण केली होती। त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते। सूडबुद्धीने काम जर करणार असाल तर तुमच्यावर सुद्धा नियती सूड उगवेल हे मला खात्री आहे। आणि मला याची सुद्धा खात्री आहे की हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही आहे। जे समोर असेल ते ट्रान्सपरंट पद्धतीने ते तपास करून योग्य पद्धतीने चार्जशीट अहवाल दाखल करतील याची मला खात्री। आता योग्य हातामध्ये सरकार आहे आणि मला नक्कीच न्याय मिळेल याची मला खात्री आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरण सीबीआयकडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी कशा प्रकारे वाढू शकतात? महत्त्वाचं जे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे, कारण की ज्या पद्धतीने आता सुप्रीम कोर्टाने या संदर्भात स्पष्ट केलं आहे की यामध्ये ज्याही घटनाक्रम आहे त्याच्या आधारावरती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे। आणि ज्या पद्धतीने दावे करण्यात आलेले आहेत त्या दाव्यानंतर आता 3 महिन्यांमध्ये या सगळ्या सुनावणी करण्याच्या संदर्भात निश्चितपणे हे स्पष्ट करण्यात आलं आहे की याची चौकशी होण्याची काळाची गरज आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता लांबणीवर पडलेली आहे। पुढील सुनावणी 21 मार्चला होणार असून तोपर्यंत स्थगितीचे आदेश देण्यात आलेले आहेत। 21 मार्च पर्यंत आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत हे कोर्टाच्या स्थगितीमुळे स्पष्ट झाले। तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता लांबणीवर पडलेली आहे। पुढील सुनावणी 21 मार्चला होणार असून तोपर्यंत स्थगितीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि 21 मार्च पर्यंत आमदारांच्या नियुक्त्या या करता येणार नाहीत हे कोर्टाच्या निर्णयामुळे आता स्पष्ट झालेलं आहे। रायगड जिल्ह्याच्या कोर्लईमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात आता अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान एफआयआर मध्ये ठाकरे कुटुंबियांचं नाव नसल्याची माहिती पुढे आली आहे। कोर्लईतील 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी आणि बीडीओवर रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। तर ठाकरेंनी 19 बंगल्यांची माहिती लपवली आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। तर रायगडमधील कोर्लईमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल असा पुनरुच्चार किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात आता अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। एफआयआर मध्ये ठाकरे कुटुंबियांचं नाव नसल्याची माहिती पुढे आलेली आहे। मात्र ठाकरेंनी 19 बंगल्यांची माहिती लपवली आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय।